लोकांची मानसिकता कुठल्या थराला गेलेली आहे असंच तुम्ही या घटनेवरून म्हणाल। ही घटना 30 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मुंगशी तालुका माढा येथे घडलेली आहे। वृद्ध लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांची गावात 8 एकर शेत जमीन आहे। मृत लक्ष्मी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे। मुलगी कल्पना धनाजी ढेरे ही विवाहित असून सध्या ती परदेशी ऑस्ट्रेलिया या देशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे। महिलेच्या पतीचेही 10 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे। आरोपी मुलगा आणि सून हे दोघे पक्क्या घरात राहतात, तर मयत महिलेचं सुनेशी पडत नसल्या कारणाने घराशेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती। शेतीच्या वहिवाटीवरून मयत वृद्ध लक्ष्मी महाडिक, तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत होते। 6 महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा, सून आणि सुनेचे वडील यांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून उसाच्या सरीत महिलेला मारहाण केली होती। मारुती रेवडे यांना ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मयत महिलेच्या मुलीचा व्हॉट्सअपवर कॉल आला। तिने सांगितले की माझ्या आईला शेतामध्ये मारून टाकले आहे, तू जाऊन बघ। मग फिर्यादी अनाळा येथे आत्या शोभाच्या घरी रात्री 11 वाजता पोहोचले। लक्ष्मी महाडिक यांच्या घराजवळ लोक जमले होते। उसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिला असता उसाच्या सरीमध्ये लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक या रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या। त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते, त्यांचा गळा कपड्याने आवळलेला होता आणि तोंडावर डोक्यात दगडाने मारल्याच्या खुणा होत्या, असे फिर्यादीत नमूद केलेले आहे आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर अशी ही दुःखद घटना घडलेली आहे। अगदी पोटच्या पोराने सुद्धा आपल्या आईला सोडलेलं नाही।